या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अपर्णा चिंचोके अर्जुन आणि आर्याला सांगते की तुम्ही तिघेजण एकाच वेळी त्या जीजीच्या सगळ्या अड्ड्यांवर छापा टाका, तरच आपल्याला त्याच्या सगळ्या काळ्या धंद्यांबद्दल माहिती मिळेल आणि गुन्हेगारांना ताब्यात घेता येईल. आणि मग त्यानंतर अपर्णाने दिलेल्या सूचनेप्रमाणे ते तिघेजण एकाच वेळी त्या जीजीच्या सगळ्या काळ्या धंद्यांवर छापे टाकतात. प्रत्येक ठिकाणी बालमजुरी सुरू असते आणि मग त्यानंतर अर्जुन आणि त्याची टीम तिथे काम करणाऱ्या सगळ्या बालमजुरांना ताब्यात घेतात. दुसरीकडे चिंचोके आणि त्यांची टीमसुद्धा बांधकाम साईटवर काम करणाऱ्या सगळ्या बालमजुरांना ताब्यात घेते आणि आर्या आणि तिची टीमसुद्धा हॉटेल्समध्ये काम करणाऱ्या सगळ्या बालमजुरांना ताब्यात घेते. आणि मग त्यानंतर ते सगळेजण त्यांना घेऊन पोलीस स्टेशनमध्ये येतात आणि अपर्णाला मिशन कंप्लीट झाल्याचं सांगतात, त्यामुळे ती खुश होते. त्यानंतर मग अपर्णा लवकरच पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोहोचते. त्या सगळ्या लहान मुलांना बघून तिला खूप वाईट वाटतं. तर गायतोंडे तिला म्हणत असतात की मॅडम, तुम्ही जो प्लॅन बनवला होता तो वर्क झाला, सगळी मुलं आपल्या ताब्यात आली आहेत. तर आर्या म्हणत असते की हो मॅडम, आणि आपण जितका विचार केला होता ना त्यापेक्षा या जीजीचे जास्त काळे धंदे आहेत. आणि ते ऐकून अपर्णा चिडून म्हणते की या जीजीचे सगळे काळे कारनामे जनतेसमोर यायलाच हवेत. आणि मग त्यानंतर ती त्या मुलांचे सगळे फोटो आणि त्या जीजीचे काळे कारनामे पेपरमध्ये द्यायला सांगते. पण तितक्यात गायतोंडे म्हणतात की मॅडम, मी बाहेर पत्रकारांना बोलावलं आहे, आपण आधी त्यांच्याशी बोलून घेऊयात. आणि मग त्यानंतर अपर्णा आणि अर्जुन पत्रकारांसोबत बोलायला जातात. अपर्णा अर्जुनला म्हणत असते की त्याने आपल्या घरावर भ्याड हल्ला केला ना, आता आपण त्याला कायद्याने रोखठोक उत्तर देऊयात. त्यानंतर ते दोघेजण पत्रकारांसोबत बोलायला जातात. त्यांना या कारवाईची सगळी माहिती देतात. तर ते पत्रकार विचारत असतात की तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही ज्या ठिकाणी छापा टाकला त्या सगळ्या साईट्स जीजीच्या आहेत. आणि त्यावर अपर्णा म्हणते की याबद्दल तर आम्हाला काहीच माहिती नव्हती. पोलीस स्टेशनमध्ये एक कॉल आला होता आणि त्यांनी जी ठिकाणं सांगितली त्या ठिकाणी आम्ही छापे टाकले आणि त्या ठिकाणी आम्हाला बालमजूर मिळाले, आम्ही त्या सगळ्यांना ताब्यात घेतला आहे. तर अर्जुन म्हणत असतो की जर हे सगळं त्या जीजी साहेबांचं असेल तर आम्ही लवकरच याबाबत पुढील तपास करू. त्यावर एक पत्रकार त्याला विचारते की तुम्ही तर त्यांना साहेब म्हणताय, म्हणजे तुम्ही मुलांना सोडून तर देणार नाही ना. आणि त्यावर अर्जुन हसत म्हणतो की जर आम्ही असं केलं तर तुम्ही पत्रकार आम्हाला सोडाल का? नाही ना, आम्ही योग्य ती कारवाई नक्कीच करू. आणि ते पत्रकार परिषद संपवतात. तर हे सगळं काही तो जीजी मोबाईलवर बघत असतो आणि आपल्या सगळ्या ठिकाणांवर छापे घातले आहेत, आपली सगळी ठिकाणं सील केली गेली आहेत हे कळाल्यावर तो खूपच चिडतो. तो त्याच्या एका माणसाला मारहाण करत म्हणत असतो की आपण त्या कलेक्टरला खूप हलक्यात घेतलं, तुम्ही काहीच कसं नाही केलं. त्यावर ते लोक सांगत असतात की त्यांनी एकाच वेळी सगळीकडे छापे टाकले, बाहेर पोलीस होते, त्यामुळे आम्हाला कोणाला पळूनसुद्धा जाता आलं नाही. आणि त्यावेळी मग तो जीजी चिडून म्हणतो की आता खरा खेळ रंगणार, आपण त्या कलेक्टरला आणि तिच्या नवऱ्याला खूप हलक्यात घेतलं, पण आता त्यांना या सगळ्याची किंमत मोजावीच लागणार. त्यानंतर रात्री जेव्हा अपर्णा आणि अर्जुन घरी येतात तेव्हा बापू आणि कदम त्यांच्याशी बोलण्यासाठी जातात. ते दोघे म्हणत असतात की तुम्ही तुमचं काम करताय ही उत्तम गोष्ट आहे, पण त्याचसोबत आपल्या घरात एक लहान मूलसुद्धा आहे, याकडे तुम्ही लक्ष द्या. तो जीजी वेगळं काही करणार तर नाही ना. आणि त्यावेळी अर्जुन आणि अपर्णा त्यांना समजावतात की तुम्ही घाबरू नका, असं काही होणार नाही, तो आपल्याला घाबरवण्यापलीकडे दुसरं काही करू शकत नाही. पण तरीही त्या दोघांना काळजी वाटत असते. त्यामुळे अर्जुन सांगतो की आम्ही घराबाहेरची सिक्युरिटी वाढवली आहे आणि अमोलच्या नकळत त्याच्यासोबत एक माणूस कायम शाळेत असेल, त्यामुळे त्याच्याही जीवाला कोणताही धोका नसेल. आणि ते ऐकून बापू आणि कदमांच्या जीवात जीव येतो. तितक्यात मग अमोल त्या ठिकाणी आहेत, त्यांना काय झाले ते विचारतो. तर अर्जुन त्याला सांगत असतो की त्या जीजीने आता आपल्या विरोधात काही करू नये ना, म्हणून काय करता येईल याचाच आम्ही विचार करत होतो. तर अमोल म्हणत असतो की बाबा, त्या जीजीला काय घाबरायचं, जो माणूस घाबरून आपल्या घरावर दगडफेक करतो तो तर भित्राच असणार ना. आणि अमोलचं ते बोलणं ऐकून सगळेजण हसू लागतात आणि मग त्यानंतर जेवण करण्यासाठी जातात. दुसरीकडे रुपाली अमोलचाच विचार करत असते. तो आपल्याशी बोलेल ना, तो आपल्यावर रागवला तर नसेल ना, याच गोष्टींची चिंता तिला सतावत असते. तितक्यात मोना त्या ठिकाणी येते आणि ती रुपालीला समजावते. ती रुपालीला म्हणत असते की तुम्ही छोट्या सरकारांसोबत शांतपणे बोला, आपण लहान मुलांच्या कलाने घेतला ना तर सगळं काही ठीक होतं. आणि त्यावर मग रुपालीसुद्धा हो म्हणते आणि उद्याच अमोलसोबत बोलायचं देखील ठरवते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी प्रत्येकजण आपापली कामं करत असतं.
कदमसुद्धा शेतीविषयीच बोलत असतात. अर्जुन त्यांना विचारतो की मग यावर्षी तुम्ही काय पिकवणार आपल्या नवीन शेतात. तर कदम सांगतात की यावर्षी ना मी भाजीपालाच करतो, म्हणजे बाहेरून भाजीपाला आणायलाच नको. आणि ते ऐकून सगळेच खुश होतात. त्यानंतर अमोलसुद्धा शाळेत जाण्यासाठी निघतो. अर्जुन त्याला काळजी घ्यायला सांगतो. त्यांचं बोलणं सुरू असतानाच अपर्णाला गायतोंडेंचा कॉल येतो. तो जीजी पोलीस स्टेशनमध्ये येणार असतो ही गोष्ट तिला कळते, त्यामुळे ती खुश होते. पण तितक्यात मग रुपाली म्हणते की भाऊजी आणि अपर्णा, तुम्ही जे काही काम कराल ते सावधपणे करा. त्यावर ते दोघेजण म्हणतात की हो वहिनी, काळजी करू नका. स्वप्नेलाही रुपालीला सांगतो की त्यांना त्यांचं काम कसं करायचं माहिती आहे, आपण फक्त त्यांच्या पाठीशी उभे राहू. आणि मग ते सगळेजण घरातून बाहेर पडतात. अमोलसुद्धा शाळेत जाण्यासाठी निघतो, पण तितक्यात मग रुपाली त्याच्या मागोमाग येते. ती अमोलला विचारत असते की अमोल बाळा, तू माझ्यावर रागवला आहेस का? मी काल तुझ्या शाळेत येऊन तुझ्या मित्रांना बोलले म्हणून तू माझ्यावर चिडला आहेस का? खरंच मला माफ कर, मी पुन्हा असं नाही करणार. आणि त्यावेळी अमोल म्हणतो की मोठी मा, मी कधीतरी तुझ्यावर रागवेल का गं? मला खरंच तुझा अजिबात राग आलेला नाही आहे आणि मला हे सुद्धा माहिती आहे की तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे. पण याच प्रेमामुळे जर मी कोणतीच गोष्ट करू शकलो नाही तर मग त्याचा काय फायदा न? आणि त्यावर रुपालीसुद्धा म्हणते की हो अमोल बाळा, मला आता माझी चूक कळाली आहे. आता मी तुला वाईट वाटेल असं काही करणार नाही. आणि ते ऐकून अमोल खुश होतो आणि मग रुपाली त्याला शाळेत सोडण्यासाठी जाते. दुसरीकडे तो जीजी पोलीस स्टेशनमध्ये येऊन बसलेला असतो. त्यानंतर अपर्णा, अर्जुन त्या ठिकाणी येतात. तर तो जीजी म्हणतो की तुम्हाला वेळेची किंमत नाही आहे वाटतं. मात्र अर्जुन रागातच म्हणतो की 11 वाजायला अजून 10 मिनिट बाकी आहेत, आम्ही 10 मिनिट लवकरच आलो आहोत. आणि ते ऐकून तो जीजी गप्प बसतो. त्यानंतर तो म्हणू लागतो की तुम्ही आमच्या सगळ्या अड्ड्यांवर छापा टाकला, आता तुम्ही या सगळ्याची चौकशी करणार, रोज आमचा फोटो पेपरमध्ये येणार आणि आमची बदनामी होणार. त्यामुळे ही गोष्ट आम्हाला काही सहन होणार नाही. त्यामुळे आता हे सगळं थांबवायलाच हवं. त्यावर अपर्णा म्हणते म्हणजे काय तुम्ही तुमचा गुन्हा कबूल करणार आहात का? त्यावर तो जीजी म्हणतो की हो, पण हा गुन्हा मी कबूल करणार नाही, कारण मी तुमच्यासाठी एक रेडीमेड गुन्हेगार घेऊन आलो आहे. आणि मग तो त्याच्या एका माणसाकडे बघत म्हणतो की हा आहे माझा मॅनेजर अतार, हाच माझ्या सगळ्या साईट्स बघत होता आणि माझ्या नकळत यानेच त्या सगळ्या मुलांना कामावर ठेवलं होतं. मला तर याबद्दल काही माहितीच नव्हतं, त्यामुळे आता तुम्ही यालाच ताब्यात घ्या. आणि त्याचं ते बोलणं ऐकून अपर्णा आणि अर्जुन खूप चिडतात. तर तो अतार लगेच अपर्णा आणि अर्जुनची माफी मागत म्हणतो की साहेबांना याबद्दल काहीच माहिती नव्हतं, माझ्याकडून खरंच चूक झाली, मला माफ करा. आणि ते ऐकून अपर्णा आणि अर्जुनला तर काय बोलावं तेच सुचत नाही. तर तो जीजी हसतच म्हणत असतो की मीडियासमोर तुम्ही आमच्यावर जे काही शिंतोडे उडवलेत ना ते सगळे आता तुम्ही पुसायचे, आमची माफी मागायची. पण ते ऐकून अर्जुन त्याच्या अंगावरच धावून जातो, परंतु अपर्णा त्याला थांबवते. तर तो जीजी म्हणत असतो की तुम्हाला तर काही आमच्या इज्जतीची काळजी नाही, मात्र आम्हाला आहे. त्यामुळे आम्हीच आता हे सगळं व्यवस्थित करतो. आणि तो पुन्हा त्या दोघांना सांगतो की जर तुम्ही गोडीत राहाल तर फायद्यात राहाल, हे लक्षात ठेवा. त्यानंतर मग तो स्वतः मीडियासमोर जातो आणि मीडियाला सांगतो की आमचं सगळं काम आमचा मॅनेजरच बघतो, आमच्याही नकळत त्याने मुलांना कामावर ठेवलं आणि त्यामुळे आम्ही यात अडकलो. आम्ही त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे, आता पोलीस योग्य ती कारवाई करतीलच. आणि मग तो असंही सांगतो की त्या सगळ्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च आता मी करणार आहे. आणि ते ऐकून मीडियाचा सुद्धा त्याच्या बोलण्यावर विश्वास बसतो. दुसरीकडे अपर्णा आणि अर्जुन मात्र खूप चिडलेले असतात, पुढे काय करावं त्यांना कळत नाही. आणि मग अपर्णा त्यांनी पकडलेल्या काही मुलांना बाहेर घेऊन येते. ती त्या आतारकडे बघत त्या मुलांना विचारते की तुम्ही या माणसाला ओळखता का? कारण त्या जीजीचं असं म्हणणं आहे की याच माणसाने तुम्हाला कामावर ठेवलं होतं. आणि त्यावरती मुलं म्हणतात की नाही मॅडम, आम्ही तर यांना पहिल्यांदाच बघतोय. आणि ते ऐकून अपर्णा म्हणते की मग आता हीच गोष्ट तुम्ही बाहेर सगळ्यांना सांगायची. जर तुम्ही त्या जीजीच्या तावडीतून आज सुटला नाहीत ना तर तो तुमचा कधीही बळी देईल. मात्र ती मुलं जीजीचं नाव घ्यायला काही तयार होत नाहीत. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.